तुमच्याच हाताने याच्यात तूप टाका म्हणजे इतका डांबरटपणा आहे हो या मोबाईलचा. मोहन म्हणजे तिला वाटलं मोहन नावाच्याच माणसानं त्याच्यामध्ये तूप टाकायचं. तिने अर्धा तास शोध घेत बसली, मोहन नावाचा माणूस सापडेल कुठं. नेमकं हिच्या लक्षात आलं शेजारणीच्या नवरीचं नाव मोहनच आहे. त्याला म्हणे तुम्ही याच्यात तूप टाका. बघा हे युट्यूब आहे, युट्यूब याला म्हणतात युट्यूब. सगळं सांगतं ते. आणि मीठ कधी टाकायचं सांगतच फार विचित्र आहे माय. असं वागायचं नाही. आताची मम्मी आहे, मम्मी युट्यूब. घरात सासू बाजूला आहे पण एखादा पदार्थ करायचा म्हणलं की लगेच डाउनलोड करते. का विचारायचं काय कमी आहे माझ्यामध्ये. सासूची पहिली झाली नाही, मी ग्रॅज्युएट आहे. काय कमतरता आहे, सुंदर आहे मी, माझ्याकडे काय कमी आहे म्हणून मी तिला विचारू का बॉम्ब लाव का, काय बॉम्ब लाव का. अहो जीव लावला तरच जीव लावणारे मिळतात. एवढा जर जीव लावला ना तर कलियुगामध्ये आता एवढेच जीव लावणारे मिळतात. किती एवढा लावला तर एवढे. आपण काहीच नाही लावला तर दुसरा कसा काय आपल्याला लावू. त्याच्यासाठी या युट्यूबचं जाऊ द्या. पण असं नव्हतं. अक्सिनी राणी काय करत होती, संस्काराने वागत होती. आणि त्या संस्काराने आपल्याला सुद्धा वागायचं आहे का. तर आपल्या कन्या रत्न कशा झाल्या पाहिजे, सुसंस्कृत संस्कार रूपी झाल्या पाहिजे. असं झालं पाहिजे. हे सगळा प्रकार बघत बघत ती मोठी होऊ लागली. आणि मोठी होत असताना शिव परमात्म्याच्या पूजेमध्ये रत झाली. पार्थिव लिंग पूजा आली ना लक्षात. काही मनातली इच्छा असू द्या, ती इच्छा पूर्ण होणार. पण ते तुम्ही अगोदर संकल्प केला पाहिजे. संकल्प करत असताना, काही म्हणत असताना काही मागू नका. आता दुसऱ्याच दिवशी आंबेजोगाईमध्ये कंप्लीट येईल. कथाकारांनी काय सांगितलं, ज्यामध्ये दुसऱ्याचं वाटोळं नाही पण आपलं भलं आहे असं काहीतरी भगवंताला मागायचं. दुसऱ्याचं वाटोळं व्हावं, माझं चांगलं व्हावं तर नाही मिळणार. दुसऱ्याचं जाऊ द्या. दोघी सासू सुनांनी असंच कथाकाराचं ऐकल्यानंतर भक्ती करायची म्हणल्या. एकीनं एक पट दिली तर दुसरी दुप्पट करायची. देव म्हणला दोघी एका घरातल्या, मागायला कोणाकडे जावं. ते म्हणला फर्स्ट कोण आहे त्याच्याकडे जायचं. सासूबाईकडे गेला, माय काय पाहिजे. ती म्हणते काय पाहिजे, काहीच नाही पाहिजे, काहीच नाही. माझी सोनाला काय ते मिळावं हेच मला पाहिजे. मला काय पाहिजे, तिच्या सुखामध्ये माझं सुख आहे. मला काही नाही पाहिजे. जे तिला देतात तिच्यापेक्षा दुप्पट मला द्या. कळालं नाही का. आता उद्या विचार करा तिला, कारण तिला माहित होतं ही शिकलेला मॉडेल आहे. काही जे मागलं ते विचारपूर्वकच. आणि मी मागल कुठं एखादं लुगडं माझं येत नाही. तिला जे मागतात ते दुप्पट मला द्या. ठरलं. देव गेले सुनबाईकडं, माय तुला काय पाहिजे. तेव्हा मला काय पाहिजे, माझ्या सासूनं माझ्यासाठी जे मागितलं असेल ते धन्य आहे. तू जे मागितलंस तिच्या दुप्पट पाहिजे. ओ बाय क्या बात आहे. काय माझी सासू तोड नाही, माझ्या सासूला देवा, माझ्या सासूला तोड नाही. पण आता जे मी मागितलं त्याच्या 10 माझ्या सासूला दिलं पाहिजे. कुणाला मिळणार आहे, तिला. हिने म्हणले देवा मला एक गाडी 10 बंगले द्या. आता हिरा किती झाले, 100 झाले का, 10 गाड्या झाल्या. देवा म्हणले मला 10 किलो सोनं द्या. हिला किती झालं, 100 किलो. आता सासूकडे जास्त झालं, हिच्याकडे मनामध्ये ईर्ष्या निर्माण झाली. देवा म्हणे लास्ट इच्छा, तिसरी काय पाहिजे, मला हलकासा अटॅक द्या. सासूला 10 पट राहिली असेल का, गेली. मग ती राहिलेला कुणाला, हरे हरे